आणि बघा काय झालं सांगू का, या ठिकाणी मागे एक सत्कार झाला होता, ज्याने 25 वर्ष लग्नाचे झाले, सिल्वर जुबली, त्याचा सत्कार झाला. त्यांना 25 वर्षात एकदा बी भांडण केली. पत्रकारांनी विचारले त्यांना, बाबा कसं काय तुम्ही कुणासंग भांडण केली नाही, बायको संघ असं कसं होतं म्हणले. बगर भांडण करताना प्रेम तयारच होत नाही. त्याच्या वैवाहिक जीवनामध्ये थोडे बहुत तर भांडण झालं तरच त्याचं प्रेम तयार होतंय. पण तुमचं असं कसं हो बोले, माझं एक सुद्धा आर्य सुद्धा झाले म्हणले. पण त्याला विचारले कसं झालं म्हणले, मी महाबळेश्वरला गेलो म्हणले. महाबळेश्वरला गेल्यावर मी बायको दोघे घोड्यावर बसलो. घोड्यावर बसल्यावर बायको घोड्यावर बसले की घोड्यानं त्याला पाडल्यावर म्हणले तुला एकदा माफ. ती घोड्याला म्हणले बायको तुला एकदा माफ. पुन्हा नंतर जे घोड्यावर बसले त्याला म्हणलं दुसरींदा तुला माफ. मग अजून एकदा बसले, अजून पाडल्या त्याला ढकलून दिले दरीमध्ये. ते नवरा का म्हणले बावळट, त्याला म्हणले तुला एकदा माफ. त्याच्यानंतर ह्याला भांडण झाले. जीवनाचं गणित थोडं कसं आहे, आनंदात आपण काय करू शकतो का, विनोदाच्या माध्यमातून आपण काही करू शकतो का, हे बी बघितलं पाहिजे. हो, बरेचदा अडचणी लोक हसायलाच तयार नाहीत. घरी गेल्यावर बायकोला बघून बी हसायला तयार नाही. बायकोनं जर एवढंच म्हणली जरा हात पाय धुवा, तुम्हाला बोलायचं म्हणलं की हिची बीपी वाढलेली, आता का बोलते की. अहो, अमेरिकेत जर बाईने स्वयंपाक केली तर काट्यानं खात्यात आणि भारतात स्वयंपाक केली तर मुकाट्यानं खात्यात. अशी परिस्थिती आहे. बघा काय झालं म्हणून काय, एक बायको गेली माहेरी गेल्यानंतर 1 महिन्याची मुदत घेऊन गेली तरी 1 महिन्यानंतरच मी येणार, तोपर्यंत तुम्ही मला बोलवायचं नाही. 8 दिवसामध्ये फोन केले की मला घ्यायला या. अरे म्हणले तू 1 महिन्याची मुदत घेऊन गेलीस आणि आठव्या दिवशी परत का बरं म्हणले. इथं बापा संग भांडणं केले, मजा आणली म्हणले. आई संग भांडणं केले, मजा आणली म्हणले. बहिणी संग भांडणं केले, मजा आणली म्हणले. भावा संग भांडणं केले, मजा आणली. शेजाऱ्या संग भांडणं केले, मजा आणली. जे मजा तुमच्या सोबत भांडणात येते ते कुठंच आणली, म्हणून मला घ्या. बघा काय झालं, 2 मैत्रिणी बसल्या होत्या. जरा हे थोडं काय झालं, थोडं आपण बोर होण्यासारखं झालंय. डॉक्टर साहेबांनी नाश्ता ठेवलेला आहे बरं का, तसं काही अडचण नाही, काही नाही. कसा म्हणू का, जहाजों को डुबा दे उसे तूफान कहते हैं, तूफानों से टक्कर दे उसे इंसान कहते हैं, गरीबों को जो सताते उसे हैवान कहते हैं, और कार्यक्रम को बुला के सबको बढ़िया नाश्ता कराते उसे अरविंद भातंब्रे सर बोलते हैं. अरविंद भातंब्रे. 2 मैत्रिणी बसल्या. ती एक मैत्रीण काय म्हणली, तुझं मोबाईल